LS मराठी पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेसमध्ये अखेर खांदेपालट। काँग्रेसचे नेते DK शिवकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ। कर्नाटकमध्ये DK शिवकुमार पर्व सुरू। काही दिवसांपूर्वी सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा। दिल्लीत हॉटेलमध्ये मृत्यूचं तांडव, भीषण आगीत 21 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये विदेशी नागरिकांचाही सहभाग। अग्निशमन दलाच्या जवानांनी तळघरासह अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांना वाचवलं। मालेगावच्या वागलाण पश्चिम पट्ट्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण। हिंगोलीच्या कळमनुरीत वादळी वाऱ्यामुळे केळीचे झाडे जमीनदोस्त। पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर डोंगरकडा परिसरातही वादळाचा शेतकऱ्यांना फटका। हिंगोली नगर परिषदेवर महिलांचा घागर मोर्चा। आंबेडकर नगरमध्ये 15 दिवसांनी पाणी पुरवठा। संतप्त महिलांकडून नियमित पाणी पुरवठ्याची मागणी। भिवंडीतील अंजूर फाटा रेल्वे परिसरातील 258 झोपड्यांवर रेल्वे प्रशासनाची कारवाई। 30 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या झोपड्या JCBच्या सहाय्याने उद्ध्वस्त। धुळे सुरत महामार्गावर लाकूड भरलेल्या ट्रकने कारला 50 फूट फरफटलं। 5ही प्रवासी बचावले। अपघातात कारचं मोठं नुकसान। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला। मृतदेहाची ओळख पटवून देण्यासाठी 50,000ची बक्षिसं जाहीर। पुढील तपास सुरू। वाशिम शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना सुरूच। शिवाजी शाळेसमोर वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने लंपास। घटनेमुळे परिसरात खळबळ। चोरट्यांवर कडक कारवाई करावी, नागरिकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये खून प्रकरणावरून वातावरण तापलं। आरोपी नगरसेवकाच्या अटकेसाठी नातेवाईकांचं पोलीस ठाण्यात ठिय्या। घटनेमुळे परिसरात खळबळ। या होत्या महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS मराठी।